शिवगाणी. Mademoiselle Titi. थँक यू. बाय द वे हे फ्रेंच आहे का रे? अरे हो, फ्रेंच कळत नाही का तुला? तू माफ केलंस ना मला. अरे कमोन यार, हे मराठी आहे आता. हाँ हाँ, छोड़ दिया. हे चहा मस्त झाला आदित्य. अरे कोई शक. उद्यापासून ना सकाळचा आणि संध्याकाळचा चहा तूच करत जा. होय. ओय काय, मुंबईत तर मोठी हाऊस दाखवायचास ना. अरे हो, पण ते तेच हौसेने करणं वेगळं आणि रोज करणं वेगळं. तू जर रोज करशील ना तर तू खरा शहाणी असा. हे बरं आदित्य, मी तुला सांगितलं का बाबांनी आपल्या दुकानात गुंतवणूक केली आहे. त्यांचा वेळ जात नव्हता ना, तर नाना त्यांना म्हणाले की तुम्ही दुकानात काम करा म्हणून. तर बाबा म्हणाले गुंतवणूक पण करतो. अरे वा, ग्रेट, मस्तच आहे. हो खरंच, बाबांनाही विरंगुळा मिळाला. मुख्य म्हणजे खुश आहेत. हे आणि ते दुकानाचं उद्घाटन ते संडेला होणार आहे ना? फोन आला होता का? हा, नानांचा फोन आला होता मला. मग आपण शनिवारी हाफ डे घेऊन लगेच निघूया. हा हो चालेल की. चला चला, माझा रात्रीच्या जेवणाचं बघते मी. थांबणार थोडा, आपण गप्पा मारूया. आज पिझ्झा मागूया. काय? नाही नाही, नको नको. हो य. नको रे. अरे हो. नको, मी बनवते. मेघना, सॉरी टू से, पण पिझ्झा असतो तो, तुला जमणार नाही. मागूया ना आपण बाहेरून. नाही, दुसरं काहीतरी बनवते. अरे क्या यार, भलाई का जमाना ही नाही रहा. मी तुझी मेहनत वाचवतोय, तुला कळतच नाहीये ते. मी बनवते आदित्य, काहीतरी राहू दे. अरे बस ना. अरे नाही नाही, ठीक आहे. मी फोन करतोय. नाही आदित्य, मी घरी काहीतरी बनवणार आहे. पण अगदी बरं झालं तुम्ही आलात ते. हो ना, यांना मी म्हटलंच, विजयाताई त्यांच्या वस्तू बनवण्यात बिझी असणार आणि सगळी कामं माईंना करावी लागणार. करण्यासारखं काही नाही हो विशेष. पण काय आहे, अलीकडे ना माझी सवयच मोडली आहे. अहो, विजय आणि मेघनाने बंदच करून टाकलं होतं ना माझं स्वयंपाकघरात येणं. हो ना, म्हणूनच म्हटलं मेघना नाही तर नाही, आपण तरी जावं मदतीला. बरं झालं आलात ते. आणि खरं सांगू का, वया परत हल्ली भीती वाटते हो मला. म्हणजे वेळेवर सगळं होईल की नाही, झेपेल की नाही आपल्याला सगळं, चवीढवीचं बरोबर झालंय की नाही, म्हणून हो. पण बरं झालं तुम्ही आलात ते, अगदी बरं वाटलं. जय हो माईसाहेब. अगो बाई, जय हो. भाऊजी. आमच्या माईसाहेब पण जय हो, जय हो, जय हो माईसाहेब, जय हो. बरं, आज काय स्पेशल मेन्यू आहे? तुम्ही सांगाल ते स्पेशल फरमाईश करू आपण. सांगा काय ते. माईसाहेब, माझं डाएट चालू आहे. अगो बाई, हो की काय? हो, विचारा ना माधवी ना, विचारा. हो. रात्री मी फक्त वरण भात खातो, हो की नाही हो माधवी? हा, छान छान. जय हो, जय हो. हा म्हणजे येताना मी आता एक 7-8 समोसे खाऊन आलो, बस तेवढंच. फक्त 7-8? हो. हो, आता म्हणालात ना माझं डाएट चालू आहे म्हणून, समोसे दिसणार विसरलात? नाही माईसाहेब, अपवादाशिवाय नियम असतो का? मग समोसा हा ह्या माझ्या नियमाला अपवाद आहे. छान, धन्य. नाही खरंच, मी आमच्या डायटिशियनला सांगितलं, हो की नाही हो माधवी? हा, या. आमच्या डायटिशियनला मी सांगितलं, हे बघा मॅडम, मी सगळं तुमचं डाएट ऐकीन, सगळं नीट करीन, पण एक 4-5 समोसे तरी मला रोज खायला मिळालेच पाहिजेत. जय हो. आणि त्या चक्क हो म्हणाला तुम्हाला? जय हो. त्यांची पण जय होय. नाही, पण बाकी मी खरंच सगळं पाळतो, एकदम अगदी नियमितपणे, हो की नाही हो माधवी? छान छान छान. हो ना. जय हो. बघा.
झालं का मेघना? हो झालं. चल टाकू. झालं का मेघना? खूप भूक लागली मला. ऑलमोस्ट झालंय. टेस्ट करू दे मला. अरे प्लीज. सावकाश. वाह, झकास. मस्त झालं यार भाजी. ते बरं झालं तू तो पिझ्झाचा प्लॅन कॅन्सल केलास. बघ, ह्यासाठी बायकोचं ऐकायचं असतं. आता मी मस्तपैकी गरम गरम पोळ्या करते. मी कुकर लावतो. हे सगळा स्वयंपाक तयार. तेही पिझ्झाच्या डिलिव्हरी टायमिंगच्या आधी. येस बॉस. ए आदित्य, उद्या आपण ऑफिस संपल्यावर ना डायरेक्ट गिफ्टच्या खरेदीला जाऊया. सतीश दादा, अर्चुताई, विजयाताई, नाना, बाबा त्यांच्यासाठी गिफ्ट आणूया. नाही, दुकानाचं सगळं तेच बघतायत ना. पण बाकीच्यांनी काय पाप केलंय? नाही म्हणजे अमित दादा, माई, तू आणि मी आपण एवढेच राहिलो. आपल्यासाठी काहीतरी घेऊया ना. माझ्या आईला विसरलास ना तू? नाही 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 नाही, म्हणजे त्यांच्यासाठी पण घेऊया काहीतरी. त्यांच्यासाठी हवं तर डबल गिफ्ट घेऊया. ओके? नाही नाही, तिकडे नाही, सेंटरला. नाही सेंटर. अरे फटाका तोंडवळ करा. तुला आता कमी ऐकायला यायला लागलं का? मित्रच यायचं काय? आमचे नानासाहेब आहेत ना, इथे बाजूलाच बसले. त्यांना ना खूप ऑकवर्ड वाटलं मी तुला एवढं फटाका तोंडवळ करा वगैरे म्हटल्याबद्दल. पण त्याला काय कल्पना, आपली किती जुनी मैत्री आहे की नाही? आहे मैत्री आहे, जुनी मैत्री आहे. तर ऐक बाबा, शांतपणे ऐक. सस्नेह निमंत्रण आहे ना, बरोबर त्याच्या खाली. हा, आणि दुसरा ऍडिशनल मजकूर अजिबात टाकायचा नाही. आमचे गुरुमित्र आहेत नानासाहेब, त्यांनी जो मजकूर दिलेला आहे तेवढा छापायचा. जय हो. हो नाही नको नको, मी येईन ना डिलिव्हरी घ्यायला, मी येईन. हा, जय हो जय हो जय हो जय हो. मार्गी लागलं? नाही अहो, अजून खूप काही आहे. काय? अहो, त्या सप्लायरचा फोन आला होता. उद्याच तो माल आणून टाकणार आहे. तो माल आला की आपण लगेच तो डिस्ट्रीब्यूट करून टाकू, लावून टाकू. बरं, मांडवाचं काम सतीशराव बघणार. हो. आणि नानासाहेब भाऊ, सर्वात महत्वाचं, आपल्याला जो जेवण आणि अल्पोपहार्याच्या मधलाच आयटम खायला द्यायचा आहे ना, बरोबर, त्याचं काय करायचं? आमचा एक मित्र आहे. बर, आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव कडबोळ. काय? म्हणजे आम्ही त्याला कडबोळ म्हणतो. त्याचं खरं नाव ब्रह्मे. तो कडबोळासारखा दिसतो असा काहीतरी. पण नानासाहेब, स्वयंपाक जय हो जय हो. तुम्हाला सांगतो नानासाहेब, एकदा तुम्ही त्याच्या हातचं खाल्लत ना, तुम्ही त्याचे गुलामच होऊन जाणार. सांगताय काय? खरंच. खायला घालू का? काय ते काय तुम्ही सांगताय म्हटल्यावर काय, जय हो जय हो. मग सांगून टाकू, देऊन टाका कॉन्ट्रॅक्ट. जय हो. पण मी काय म्हणतो सुरेशराव, तुम्ही छान छान नावं ठेवता तुमच्या मित्रांना. माझा एक मित्र आहे, त्याला काहीतरी नाव सुचवा ना छान. कोण 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 आहे? दिसायला तसा वरकरणी फार असा रागीट दिसतो, उग्र दिसतो असा. कोणाला बघून वाटेल की हा माणूस काय बाबा रागीट असेल, संतापी असेल वगैरे असं. पण तुम्हाला सांगतो, मनाचा फार हाव आहे. गोड आहे मनातून फार. अतिशय प्रेमळ माणूस आहे. अच्छा. तसं माझ्या नात्यातच आहे. व्याही आहे माझा. व्याय काय हो नानासाहेब? दट्टा करता काय? सुचवा ना, नाव सुचवा ना. मी नाव सुचवा? हसायचं नाही. हा नाही. आणि बाहेर कोणाला सांगायचं नाही. उकडीचा मोदक. जय हो. बसलास? हो नानासाहेब, तुमच्या माझ्यात. बोल का अंजली, आल्या आल्या साहिलला आणि तुझ्या आईला भेटले आणि त्यानंतर आपलं बोलणंच नाही झालं. हो, मी सुद्धा थोडी गडबडीतच होते. मेघना, काय ग, काय झालं? मेघना, प्लीज जिंकली.
आलं जजमेंट? हो, आपल्याला जसं हवं होतं तसंच झालं मेघना. कोर्टाने निर्णय आपल्या बाजूने दिला. अनिलला न्याय मिळवून दिला मी अखेर. आय नो. पण मेघना, अनिल परत येणार नाही, हेच ना? आय नो अंजली, पण हे बघ, प्लीज तू स्वतःला सावर, प्लीज, साहिलसाठी. खरं सांगू मेघना, अनिल गेल्यानंतर ही केस म्हणजे माझ्या जगण्याचं टार्गेट झालं होतं. पण आता ती संपल्यावर एक विचित्र पोकळी निर्माण झाली. आता मी तिथे हवे होते ग. हो, पण तू अजिबात काळजी करू नकोस. मी ठीक आहे. आणि हो, तू या शनिवार रविवारी येतेस ना इथे? हो, उद्घाटनासाठी येतोय. ये मग. मेघना, खूप मिस करते मी तुला. हो, काळजी घ्या अंजली. हो, नक्की. ठेवू मग? बाय. बाय. अंजलीच्या बाजूने लागला ना निर्णय? हो, अनिलला न्याय मिळाला. पण आता अंजली अधिकच एकटी झाली आहे, हो ना? जय हो, या. जय हो. नाही नाही. अरे तू नाही नाही, तुमचा मान नानासाहेब, तुम्ही पहिले या या या. या बघा साहेब. काय जरा गप्पा मारत बसूया. हो, जय हो, जय हो. माधवी काकू कुठे आहेत? अगं जरा डोकं दुखतंय म्हणून पडल्यात. ऍक्च्युली त्यांनी आज जी शिराळ्याच्या सालींची चटणी केली होती ना, ती अप्रतिम झाली होती. तेच त्यांना सांगायचं होतं. अगं चटणी आणि कोशिंबिरी करण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. माईसाहेब, नानासाहेब, म्हणजे बाकी काहीही असो, हा स्वयंपाकात ना आमच्या माधवी चॅम्पियन आहे. जय हो. बाकी काही असू दे, काय हो सुरेशराव. माफ करा नानासाहेब, माईसाहेब, अहो पूर्वीची सवय गेली नाही हो. असं ते बुगू बुगू रिकामा मडकं वगैरे म्हणायचो, काही सिरियसली काही नाही. ठीक आहे चालायचं. बाकी काय म्हणत होता तुम्ही सुरेशराव? हा, तर मी म्हणत होतो की आपली इन्व्हिटेशन कार्ड उद्या हातात येतील. बा, इतक्या लवकर? जय हो. हो, आमचा मित्र आहे तो फटाका तोंडवळकर. देणार म्हणजे देणार. जय हो. कोण कोण? फटाका? तुमच्या मित्राचं नाव फटाका आहे? हो, म्हणजे आम्ही म्हणतो असं त्याला. नाही म्हणजे जर तुम्ही त्यांना फटाका म्हणत असाल तर ते सुद्धा तुम्हाला काहीतरी म्हणत असतील की सुदर्शन चक्र वगैरे. नाही नाही नाही, हरकत आहे हो, मजा आहे. आणि शिवाय अर्चना ताईंवर मी चिडूच शकणार नाही. काय हो, बघितलं, कॅश काउंटरचे पार्टनर होत ना आम्ही. आता तुम्ही बघाच सगळे आम्ही मिनी सुपर मार्केट कसं गाजवतोय ते. काय जय हो, जय हो. पण तुम्ही काय म्हणत होता सुरेशराव? हा, तर मी काय म्हणत होतो की मिनी सुपर मार्केटच्या आतलं काम आणि आतलं डेकोरेशन हे विजयाताई आणि अमितराव बघतील. माईसाहेब आणि माधवी या बॅकअप सपोर्टला असतील. जनसंपर्काचं काम नानासाहेब तुम्ही, सतीशराव आणि मी बघणार. येस, डन. अशी ही आपण कामाची विभागणी करूया. आणि अर्चना ताई तर काय कमी, तिथे आम्ही. जय हो. हे काय बाबा, तुम्ही पण लाड करताय अर्चूचे? हे अर्चूला जरा झुकतं माप दिलं जाते असं नाही वाटत सगळ्यांना? हा, अरे हे काय? एक मिनिट. अर्चना मिनी सुपर मार्केट असं दुकानाचं नाव आहे, त्यामुळे झुकत्या मापावर फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे. हो की नाही काका? जय हो.
येस. बाबाजी आमच्या मिनी सुपर मार्केटवर लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. जय हो. जय हो. ए, पार्टनर होत ना काका आपण, मग चालेल ना. बाबाजी पार्टनरशिप वर लक्ष असू द्या. जय हो. तेवढी आठवण कर. आणि हा पडदा उघडा राहिला होता आपल्या हॉलचा, तो पण जरा करायला पाहिजे आठवणीने. तू पण लक्ष ठेव. आदित्य, आदित्य. 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 अरे केव्हाची हाका मारते मी तुला. काय? अरे हा आता बोल. म्हणजे माझा आवाज ऐकू येऊ नये म्हणून कापसाचे बोळे कानात घालून बसला होतास तू. हो. नाही 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 नाही, अरे तू नाही, तो मिक्सर. अरे ते मिक्सरच्या आवाजामुळे मला कामच करता येत नव्हतं, म्हणून मी ते. तू एवढ्या रात्री मिक्सर का लावलायस? नाही काय, सकाळी आपण खूप लवकर उठतो आणि सगळी कामं आपली सकाळी होतात ना, म्हणून. थँक्यू. हे तू बस ना, बस ना. किती कामं करतेस तू, बस ना. आणि काहीतरी सांगत होतीस ना तुम्हाला. खूप काय काय सांगत होते मी. सांग ना मग. हा ऐकणार आहे, उद्या ना प्लीज आठवणीने नळ बंद करायचं. हा, आणि त्या सेक्रेटरीना एकदा ना तू स्वतः जाऊन सॉरी बोलून ये. ओके, चूक झाली म्हणून. आदित्य, आदित्य. अरे तुझ्याशी बोलते मी. काय झालं? काय? अरे नाही करत. अरे म्हणजे मला ऐकू येत होतं, मला ऐकू येत होतं. तू सांगितलंस ते खोबरं, ते तुझे. ए सतीश, अमित गेला ना रे टेम्पो सांगायला. हो, कधीच. बापरे, आता घाई करायला हवी हा, कारण बरंच सामान राहिले रे अजून. अगं हो हो हो, एवढं टेन्शन का घेतेस? अमित आत्ता गेलाय, तो तासाभराने टेम्पो यावा म्हणून. आणि मुख्य म्हणजे अजून मालकीनबाईंचे ट्रेज यायचेत ना खाली. अरे हो, ते आल्याशिवाय टेम्पो सुटणार नाहीये. हे खरंय. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं सामान आपल्या दुकानावर चाललंय. दुसऱ्या कोणाची तरी ऑर्डर आहे किंवा डिलिव्हरी आहे अशातला भाग नाहीये ना. हो रे, पण खूप मस्त वाटतंय हा सतीश. अरे म्हणजे काय, वाटणारच. तयार का? तयार म्हणजे आता तरी असं वाटतंय की सगळी तयारी झाली आहे. हो ग बाई, अगदी शेवटपर्यंत आपल्याला वाटत असतं हे राहिलंय ते राहिलंय, नुसती घाई घाई चालू असते आपली.
हो ना. पण विजया, खरंच तुझी कमाल आहे हो. किती कमी दिवसात तू हे सगळं पूर्ण केलंस. नाही, पूर्ण केलंय खरं, पण लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळायला हवा. अगं मिळेल की, अगदी छान प्रतिसाद मिळेल तुला, काही काळजी करू नकोस. नाहीतरी अलीकडे लोकांना मशीननी बनवलेलं नाही तर हाताने बनवलेल्याच गोष्टी जास्त आवडतात. चांगला उठाव मिळेल बघ तुला. अगदी प्रश्नच नाही, लिहून घ्या. पण काही म्हणा सतीश, तू नानांना तुझ्या डोक्यातली कल्पना सांगितलीस काय? तो गाळा मिळाला काय? आणि हा हा म्हणता आपलं दुकान चालू होईल आता. माई काय हे तुम्हीच नेहमी म्हणता ना, माणसाची नियत चांगली असेल तर अडचणी येतच नाहीत. आणि समजा आल्या तर अशा चुटकी सरशी सुटतात. तशातला भाग आहे. खरंय पण आहे. हो रे बाबा, यश मिळू दे म्हणजे झालं.